कल्याण डोंबिवली महापालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाई केली। टिटवाळा प्रभागातील बल्ल्याणी भागात धडक कारवाई करण्यात आली। या ठिकाणी 167 अनधिकृत चाळींचे जोते सहाय्यक महापालिका आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पथकाने जमीनदोस्त केले। मराठ्यांच्या मागणीसाठी मोठा उठाव करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। त्यांनी या घोषणेतून सरकारला इशारा दिला। याबाबत ते उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील। ते नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अहिल्यानगरच्या सोनई शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। अज्ञात तरुणांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात अक्षय थेटे हा तरुण गंभीर जखमी झालाय। शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या बनावट दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकला। या प्रकरणी तिघांना अटक केली। तसंच दारू निर्मिती करण्यासाठी वापरलेले साहित्य, स्पिरिट, प्लास्टिक कॅन, ड्रम, बनावटी इंग्रजी दारू यांच्यासह एकूण 5,88,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वाशीमध्ये शेअर्समधील गुंतवणुकीत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर ठगांनी व्यावसायिकाला 75,80,000चा गंडा घातलाय। भवेंद्र मिश्रा असं फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। या प्रकरणी वाशी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला। मुंबईत केईएम रुग्णालयात हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते। नुकतीच 22 वर्षाच्या एका तरुणावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। केईएम रुग्णालयातील ही दुसरी हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आहे। भारतात गेल्या 2 वर्षापासून विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्यात वाढ झाली आहे। मार्च महिन्यात देशात 1,45,00,000 लोकांनी प्रवास केला आहे। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत विमान प्रवाशांच्या संख्येत 8.79% वाढ झाली। याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवण्यात यावं यासाठी महापूर नियंत्रण कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या योजनेसाठी 3,200 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील 133 गावात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। लहान मोठ्या प्रकल्पांसह अनेक विहिरी आणि बोरवेल्सनं तळ गाठलाय। त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते। त्यासाठी गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। त्यामुळे केंद्राची जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं। जल जीवन योजना राबवताना नियमांचं पालन केलं जात नसल्याचा आरोप झिरवाळ यांनी केला। त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवते। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 1,000 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले। एकलहरी औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांचा आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आले। सध्या गंगापूर धरणामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक आहे। पुण्यात पाणी वाया घालवल्यास कारवाई करण्यात येणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। तर त्यामुळे पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। तसंच नळ जोडणी तोडण्याचाही महापालिकेने इशारा दिला आहे। मावळमधील देहू ते विठ्ठलवाडी दरम्यान असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गळती लागली आहे। त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। मात्र या पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे तात्काळ या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। अवकाळी पाऊस थांबल्यानं पुन्हा हीट वेव्ह येणार आहे। उत्तर भारत आणि महाराष्ट्रात हीट वेव्हचा इशारा देण्यात आला। दिवसाचं तापमान किमान 3 ते 4 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे। भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केला। मंत्री आशिष शेलार आणि गायिका आशा भोसलेंनी एकत्रितपणे शिर्डीच्या साईबाबा समाधीचं दर्शन घेतले। यावेळी शेलार आणि भोसले कुटुंबियांची उपस्थिती होती। तसंच साई दर्शनानंतर शेलारांनी हाजी अब्दुल बाबा यांच्या कबरीचंही दर्शन घेतलं। संभाजीनगरच्या दौलताबाद रोडवरील दत्त मंदिराच्या प्रांगणात उभारलेली परशुरामाची मूर्ती भक्तांचं आकर्षण ठरते। भगवान परशुरामांचं शौर्य, पराक्रम आणि मानवतेसाठी कार्य माहीत व्हावं यासाठी या मूर्तीची स्थापना करण्यात आली। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये 2 मे ते 4 मे या दरम्यान पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन केलं। या उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर 2 मेला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत। पुण्यातील बारामतीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथ यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं।
रथयात्रेच्या स्वागतासाठी जय पवार यांची उपस्थिती होती। तसंच जय पवार यांच्या हस्ते यावेळी कलश पूजन करण्यात आले। धुळ्यात मंगल कलश गौरव यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं। यावेळी पांझरा नदीचं पाणी, एकविरा देवी मंदिरातील फूल आणि संदेश भूमीमधील माती मंगल कलशात अर्पण केली। राष्ट्रवादीकडून 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून पवित्र माती संकलित करून कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणार आहे। येवल्यातील मुक्तिभूमी येथील माती कलशामध्ये संकलित करून मुंबईत पाठवण्यात आली आहे। भिवंडीत खंडूपाडा रोडवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निजामपुरा भागातील खंडूपाडा रोडवरील 4 अनधिकृत घरं जेसीबीनं पाडण्यात आली आहेत। विनापरवाना हे बांधकाम केल्यानं कारवाई झाली आणि यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इतरांचे आता धाबे दणाणले। जालन्यातील जाफराबाद तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे। जाफराबाद तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेनं दिसणारी तसंच शेतातील मोठमोठ्या वृक्षांची बेसुमार कत्तल होत असून भर दिवसा डेरेदार झाडं तोडली जात आहेत। रेशन दुकानांचं धान्य उचलण्यास अद्याप सरकारच्या सूचना नसल्यानं आलेलं निम्म्यापेक्षा अधिक धान्य तसंच पडू नये। पुढच्या महिन्यातील धान्य हे आदल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उचलण्याचं केंद्र सरकारचे निर्देश आहेत। मात्र धान्य पडून असल्यानं जिल्ह्यातील रेशन दुकानावर पोहोचण्यासाठी जादा गाड्या लागणार आहेत। कुलाबा इथल्या रहिवाशांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या बांधकामाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि या बांधकामामुळे स्थानिक पर्यावरण आणि रहिवाशांच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल असा दावा याचिकेत करण्यात आला आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले संत रोहिदास उद्यान धूळखात पडलंय। देखभाल अभावी या उद्यानाची दुरावस्था झाली तर गेल्या 20 दिवसांपासून हे उद्यान बंद आहे। त्यामुळे नागरिकांनी धुळे महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे। पहलगाम हल्ल्याबाबत विशेष अधिवेशन घ्या असं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना दिले। यात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आली आहे। पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेला पाकिस्तानी दहशतवादी हाशिम मुसा हा पाकिस्तानी असल्याचं उघड झालंय। हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो आहे। दहशतवादी कटाच्या तपासात ही माहिती उघड झालेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत। आपत्कालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठीची मुदत आज संपणार आहे। आज रात्रीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। न परतल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा भारतानं दिला। दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी देश सोडल्याची माहिती आहे। रविवारी रात्रीच अधिकाऱ्यांनी भारत सोडलाय। ट्रक टॅक्सीनं पाक अधिकारी अटारी सीमेकडे रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। भारत आता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार करत आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई केली जाणार आहे। भारत पाकिस्तानी जहाजांना त्यांच्या बंदरावरून बंदी घालण्याचा विचारही करत आहे। यापूर्वी पाकिस्ताननं भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं होतं। पाकिस्तानी लष्करानं सीमेवर हालचाली वाढवल्यानं भारतीय हवाई दलाला आदेश देताच 2 मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आले। केंद्रानं हवाई दलाला हे आदेश दिले। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य सतर्क झाले। अज्ञात ठिकाणी भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सुरू आहे। हल्ल्यातील दहशतवाद्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। भारतीय सैन्याकडून ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर झिपलाईन ऑपरेटरची आज चौकशी होणार आहे। दहशतवादी हल्ला या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये चित्रित झालाय। दरम्यान काही पर्यटकांचीही एनआयएची आज चौकशी करण्यात येणार आहे। सिंधू पाणी करार स्थगित केल्यानं पाकिस्तानी सरकार घाबरले। याबाबत पाकिस्तानी पंतप्रधानांनी सीसीआयची आपत्कालीन बैठक घेतली। पाणी व्यवस्थापनाबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। भारतात आणखी दहशतवादी घुसवण्याचा पाकिस्तानचा कट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पूंछ आणि काश्मीरच्या इतर सीमा भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे।
पाकिस्ताननं आपल्या सीमावर्ती गावांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलेलं आहे. धुळ्यात मुस्लिम संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध केलाय. दहशतवाद्यांना पकडून दिल्लीच्या लाल चौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी मुस्लिम संघटनेने केली. यवतमाळमधील उमरखेडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला. यावेळी संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा ध्वज ठेवलेल्या तिरडी यात्रा काढली, तसंच आतंकवाद्यांचा खात्मा करण्याची मागणी केली. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री नेहा मलिकच्या घरी चोरी झाली. तिच्याच घरी काम करणाऱ्या मदतनीस महिलेनं नेहाच्या आईचे 34 लाखांचे दागिने लंपास केले आणि याबाबत नेहानं अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये शहनाज शेख या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. वर्ध्याच्या पवनार इथल्या साई मंदिरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांना यात यश आलं नाही. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. मनमाडच्या पानेवाडी भागात चोरट्यांनी एका टँकरमधून 2000 लिटर डिझेल चोरून नेले. टँकरच्या टाक्याचे सेन्सर, लॉक आणि वायरिंग तोडून चोरट्यांनी डिझेल लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पनवेलमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली. एका महिलेनं सोन्याच्या कडा पाहत असताना गुपचूप सोन्याचा कडा तिच्या बुरख्याच्या खिशात लपवला. या चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगलीतील आष्टीमध्ये एका शेतात जादूटोणा केल्याचं उघड झालेलं आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला लिंबू, बाहुली, दोरा आणि टाचण्या बांधल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसंच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंचर शहरातील विद्यालयासमोरील एका गॅरेजच्या उभ्या असलेल्या जीपमध्ये अपंग व्यक्तीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आलाय. मंचर पोलीस स्टेशनच्या काही हाकेच्या अंतरावर ही हत्या झाल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या करंदीमध्ये टायर्सच्या दुकानांना भीषण आग लागली. आगीत 8 दुकानं जळून खाक झालीत. जुने टायर आगीच्या भट्टीत टाकून टायर्सवर प्रक्रिया केली जात होती. यावेळी अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वसईतील YMC मैदानाजवळील महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. ट्रान्सफॉर्मरमधून आगीचे मोठमोठे लोट येऊ लागले. यावेळी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं आग आटोक्यात आली. यवतमाळमधील चिल्ली घाटात एका धावत्या बसला अचानक आग लागली. यावेळी बस चालकानं बस थांबवून बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे 15 प्रवाशांचा जीव वाचलाय. मात्र आगीमुळे बस जळून खाक झाली. अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. अकोला ते पातूर बस मार्गावर एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरली होती. संबंधित आरोपीकडून 3,09,138 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. LLB अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 2 आणि 3 मेला CET परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना SMS, ईमेल, व्हॉट्सअप संदेशद्वारे याबाबत माहिती दिली. तसंच विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन ID मध्ये प्रवेशपत्र पाठवलंय. सोलापुरातील मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण केलं. यावेळी महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील पर्यटन स्थळं, संस्कृती आणि वारसांबाबत माहिती देणं हे दलाचा मुख्य उद्देश असेल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. वर्षातून 2दा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. सूर्य अगदी 90 अंशाच्या कोनात डोक्यावर येणार असल्यानं 7 मे पासून विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला दुपारी 12 वाजता सावली गायब होण्याचा अनुभव घेता येईल. आपली सावली आपल्या पायातच राहील, तर उभ्या वस्तूची सावलीच दिसणार नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आलंय. देशभरातील 90,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारण्यात आली होती. यावेळी कोर्टात कर्मचाऱ्याची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा सत्कार करण्यात आला. मुंबईतील नदी नाल्यांमधून गाळ उपशाची कामं वेगात सध्या सुरू आहेत.
पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले, तर आज महापालिकेच्या आयुक्तांनी ही या कामाची पाहणी केली आहे। वाशिममधील कामर गावात ग्रामपंचायतीने हँडपंप जवळ सांडपाण्याची नाली खोदली आहे। एका स्थानिक बिल्डरच्या सांगण्यावरून ही नाली खोदल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, त्यामुळे हँडपंपाचं पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झालाय। मुंबईतील वांद्रे किल्ल्याजवळ सीलिंगच्या अतिरिक्त जोड रस्त्याला मान्यता देण्यात आली आणि या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा सीलिंग प्रकल्पाचा अतिरिक्त जोड रस्ता तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे। तसंच MMRDA ला आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। इन्फोसिस या देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या IT कंपनीने 195 प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकलंय। अंतर्गत मूल्यांकन चाचणीत नापास झाल्यानं त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय। याआधी यावर्षी फेब्रुवारी 320 प्रशिक्षणार्थींना नोकरी गमवावी लागली। पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेतलेल्या 35 तासाच्या ब्लॉकमध्ये पूल क्रमांक 61च्या रिंगचं काम पूर्ण झालंय। या ठिकाणातील जुनं कास्ट आयर्न गर्डर बदलून त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवले, त्यामुळे आता 50 किमी प्रति तास या वेगानं ट्रेन चालवणं शक्य होणार आहे। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी गटातील 10 संचालकांनी सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात उपोषण सुरू केले। सभापती मनमानी कारभार करतायत, 3 महिन्यांपासून बाजार समितीची सर्वसाधारण सभा घेतली नाही असा आरोप उपोषणकर्त्या संचालकांनी केलाय। ADMCच्या भ्रष्टाचाराविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केले। मिस्टर इंडियाचा चष्मा घालून आंदोलन करण्यात आलं। अस्तित्वात नसलेल्या डिव्हायडरच्या रंगरंगोटीसाठी लाखोंचं बिल काढल्याचा आरोप मनसेनं केला।